अकोला महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरत आहे. सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर शहराच्या नव्या नेतृत्वाचा निर्णय होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 25 जानेवारी रोजी एकूण 46 नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर विविध पक्ष आणि आघाड्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उपमहापौर पदासाठी भाजपकडून अमोल गोगे, प्रशांत जोशी, अमोल मोहोकार, काँग्रेसकडून आझाद खान, तर अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी भाजपकडून शारदा खेडकर आणि ॲडव्होकेट कल्पना गोटफोडे, तर उद्धव ठाकरे गटाकडून सुरेखा काळे यांची उमेदवारी आहे. आजच्या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कामकाज पाहणार आहेत. निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आजच्या मतदानानंतर अकोल्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे.